ड्रीप चालू करून घेतलं. ड्रीप म्हणजे भिजवून घेतलं शेतात आणि मग काय केलं, थोडंसं वापसा येऊन दिला. काय केलं? वापसा येऊन दिला जमिनीत थोडासा. ते लय ओलं त्यात नाही लावलेलं. मग त्या एक दिवस गॅप देऊन दुसऱ्या दिवशी विक्रांत जी नवीन उघडायची आहे विक्रांत प्रत्येक ड्रिपरला एकच बी लावलं. 6 फुटावर फक्त एक बी लावलं. बीज प्रक्रिया वगैरे सगळी करून नंतर ती एक 10-15 मिनिटं ड्रिप चालवलं आणि ड्रिप उचललं आणि खाली घेतलं आणि तिथं एखाद्या एक ड्रिपला म्हणजे 2.5 फुटावर एक ऊसाचं रोप लावलं. आता परत मी हरभऱ्याला पाणी दिलं नाही. ती लॅटरल जी होती ती ऊसाच्या आणि हरभऱ्याच्या मध्ये अंतरली होती. म्हणजे आता ऊस तळा प्रकार आणि हरभरा बरोबर दोन्हीच्या मध्यभागी. तर ती हरभऱ्याची मुळं नेमकी त्या ह्याच्यापर्यंत गेली पाण्यापर्यंत. मुळाचं वैशिष्ट्य काय, त्या अन्न आणि पाणी सगळं खाली खाली त्यामुळे हरभऱ्याला वेगळं पाणी द्यावं लागलं नाही. मग ऊसाला सगळी प्रक्रिया म्हणजे त्याला भर देणे, त्याला खायला टाकणे, त्याला वेगळ्या फवारण्या घेतल्या, हरभऱ्याच्या वेगळ्या घेतल्या आणि हरभरा काढून भरडला. मशीनवर केला तर 14 क्विंटल हरभरा 14च्या वरून झाला आणि मग ऊसाची काढणी करून घेतली. ऊसामध्ये वरतून स्प्रे कसा मारला त्याच्या मग वरतून स्प्रे ऊस तळ म्हणजे ऊसाची साईजच लहान होती. स्प्रे दिला GA6 12X वगैरे असं ऊसाला स्प्रे द्यायचं आणि हरभऱ्याला वर द्यायचा. हरभऱ्याचा स्प्रे ऊसाला द्यायचा, ऊसाचा स्प्रे उडायचं ते एवढं थोडं पाडतं उडणारच पण त्या हरभऱ्याला म्हणजे गाठ्याळीसाठी द्यायचंय ते वेगळं दिलं. त्याची ऊसाला गरज नव्हती नाही. काय काम करायला लागले मायक्रोरायझा आणि बेसल डोस म्हणून हरभरा सांगायलाच होतं पाणी नंतर म्हणजे लावल्यानंतर पाणी किती वेळ पाणी दिलं नाही मी हरभरा दिलंच नाही. आमच्याकडे आम्ही कसं करतो साहेब, आमच्याकडे ते आता हे झालं काय म्हणजे तुम्ही हे करतात ना. आम्ही काय केलं, ड्रिप केलं का नाही, ड्रिपनं आधी रान ओलं करून घेतलं. ड्रिपची पाईप वर हातरली वरंब्यावर आणि ओलं करून घेतलं. त्याला जरा वापसा येऊन दिला म्हणजे एक दिवस थांबलो. दुसऱ्या दिवशी एका ड्रिपरला एक बी लावलं. 6 फुटावरचं ड्रिप 40 सेंटीमीटर एका ड्रिपरला एक बी लावलं. नंतर काय केलं, 10-15 मिनिटं चालवलं आणि ते ड्रिप उचललं आणि खाली घेतलं सरी आणि तिथं 2.5 फुटावर एक ऊसाचं रोप लावलं. परत हरभऱ्याला पाणी दिलं नाही. त्याची ओल मिळत होती खालची त्याच्यावर पाहता, त्यामुळं हरभरा उपळणे ओंबळली प्रकार काय झाला नाही. आमच्याकडे कसं असते समजा आता आपल्या आम्ही ते डॉलर हरभरा पेरतो, डॉलर किंवा गुराट. तर आम्ही समजा लावल्यानंतर हरभरा पेरल्यानंतर लगेच 2 घंटे पाणी, त्याच्यानंतर मग 20-25 आणि परत 2-3 घंटे पाणी, असं पाणी तो आम्ही कसं ना तुषार सिंचन आपलं ठिबक ह्याच्याद्वारे स्प्रिंकलरद्वारे. त्याच्यामुळं पाण्याचं नियोजन कसं आहे मग आमचं, किती त्याने पाणी द्यायला माहिती आहे का. आता तुमच्या जमिनी सगळ्यात जास्त विल्टिंगचा प्रॉब्लेम आमच्या इकडे काळ्या जमिनी हो काळ्या जमिनीत. त्यात असा प्रॉब्लेम आहे की पाणी जर तुम्ही जास्त वेळाने दिलं, हरभऱ्याचं जे शास्त्र आहे त्याप्रमाणे त्याला भेंड्या पडायच्या अगोदर पाणी द्यायचं जमिनीला. जमिनीला भेग पडली की विळता आहे. त्यामुळं आम्ही काय करतो म्हणजे ज्याचं थोडं पाणी शकत हरभरा नाही आमच्याकडं, बऱ्यापैकी ड्रिपवर आहे. बऱ्यापैकी लोक आता काय करतात, ऊस गेला की सगळं रोटर मारतात, त्या कस्तीला कुट्टी करतात, रोटर मारतात आणि परत ड्रिप जोडतात आणि ड्रिप पण हरवतात. त्यामुळे त्याला 1-2 दिवसात 10 मिनिटं 15 मिनिटं अर्धा तास असं पाण्याचं नियोजन असतं. म्हणजे त्याला एकदम 8 दिवस 20 दिवस म्हणजे खूप मोठा घ्यायचा. काय स्प्रिंकलरनं जरी द्यायचं असलं 2-3 घंटे आम्ही चालू करतो सर. तेच की मग ते एकदम तुम्ही 3 घंटे देताय नंतर मग डायरेक्ट बंद होतं पाणी. डायरेक्ट बंद पाणी. आणि किती पाणी देताय मग? 3 घंटे सर. नाही किती पाणी देताय? 3 किंवा 4 पाणी.
हा, मग ते त्याचा जो इंटरव्हल आहे ना तो मोठा झाल्यामुळे ते मधीचं प्रमाण वाढतं. हा. कारण काय होतं, भेगा पडल्या हम्म. की खालची जी उष्ण हवा आहे ती खराब व्हायचं कारण असं येतं. खालची जी गरम हवा आहे ती त्या भेगेतनं वर येते आणि त्याची त्वचा नाजूक असते, त्या साल मुळीची म्हणजे खोडाजवळ तिथं ते वाऱ्यानं असं हलतं आणि काळी जमिनीचं जे ढेकळ आहे ते त्याला घासतं आणि तिथं त्याची सालच निघालं की म्हणून तिथं गोष्टीचा अटॅक होतो आणि ती त्यायोग्य ते मरतं. म्हणजे ते अन्न जे तुमचं काय होतं, तर ह्यांना जरा जास्त आयडिया येईल त्याची, झाले म्हणून फ्लोएम असतं ती शॉस्ट त्या प्रत्येक पिकाला आतून एक लाईन असते, बाहेरने एक लाईन असते. म्हणजे बाहेरची सालीची लाईन असते ना ती तयार झालेलं अन्न वरून खाली पोचवतं आणि आतली जी पाईपलाईन आहे म्हणजे आतली शॉस्ट नको पाईपलाईन सारखा असतो, तर तो काय करतो, जमिनीतलं मुळ्यांनी जे अन्न पाणी घेतलंय ते पानापर्यंत पोहोचवतं आणि मग पान काय करतं, ते खालनं आलेलं अन्न पाणी आणि सूर्यप्रकाश ह्याच्या साह्यानं अन्न तयार करतं आणि ते तयार झालेलं अन्न पानातलं बाहेरची जी साल असते त्या सालीद्वारे पूर्ण झाडाला पोचवलं जातं. तर ह्यात काय होतं, तयार झालेलं अन्नच खाली जात नाही मुळात, म्हणून ते झाड मरतं.